झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण या संदर्भात चर्चा करूया. तर स्टुडिओमध्ये आहे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत. सर, आपलं स्वागत. खरं तर आज सचिन अचानकपणे निवृत्ती जाहीर करेल असं वाटलं नव्हतं. ज्यावरती दबाव नक्कीच होता. त्याचा फॉर्मही आपल्याला पाहायला मिळतोय. टेस्टमध्ये फारसा प्रभावशाली ठरत नव्हता सचिन, रन्स येत नव्हत्या. पण वन डे मधून निवृत्त होण्याची सचिनची ही खरंच योग्य वेळ आहे? नाही, आता योग्य वेळ अशासाठी म्हणावं लागेल, कारण मला असं वाटतं योग्य वेळ त्याने खरं जेव्हा वर्ल्ड कप जिंकला ना आपण, तर स्वप्न काय होतं की वर्ल्ड कप जिंकायचा आपण. तर 2011 मध्ये आपल्याला माहिती आहे वानखेडे स्टेडियमवरच वर्ल्ड कप आपण जिंकला. त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केल्याचं अधिक चांगलं झालं असतं. पण त्याने आता विचार केला असेल. नागपूरलाच मला असं वाटतं की थोडी आपले रुमर उठली होती की अफवा उठली होती की सचिन निवृत्त होतं का, त्याच्या पत्नी आली, त्याचे श्रीनिवासन होते आणि असं बरंच एक रुमर उठली होती. तसं काय झालं नाही. आणि असं वाटतं की सचिनने रिटायरमेंट लांबवलेली दिसते किंवा तो रिटायर होत नाही, त्याचा कसा बेत दिसत नाहीये. पण मला असं वाटतं काल एखाद्या वेळेस आता आज जेव्हा सिलेक्शन कमिटीची मिटिंग होती, तर त्याला सचिनला वाटलं असेल की कधी आपला समावेश होईल नाही होईल किंवा त्याला जाणीव करून दिली असेल, मला कल्पना नाही त्याची, पण शक्यता आहे तेही शक्यता आहे. आणि सचिनने विचार केला असेल की आता त्यांनी नवीन लोकांना संधी द्यावी असं तो म्हणतोय. आणि 2015चा वर्ल्ड कप त्या दिशेने आपण वाटचाल करावी, त्यासाठी सज्ज व्हावं, ही अतिशय चांगली व्हावी. सचिनने वेळेच या निर्णय घेतला याबाबत असं म्हणेन. कारण बघा आता पाकिस्तानची सिरीज आहे. आता ह्या सिरीजमधनं आपल्याला चांगले चांगले खेळाडू मिळू शकतील. कारण खरा कस कुठे लागतो, जसं पूर्वी म्हणायचं रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई विरुद्ध खेळलं की कस लागतो. वेस्ट इंडिज विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये चांगली कामगिरी करेल तो खरा फलंदाज किंवा तो खरा गोलंदाज. तसं आहे की आता पाकिस्तान विरुद्ध एखादा कस लागला, त्याची कसोटी लागली, तर आपल्याला चांगले खेळाडू मिळू शकतील. आणि त्यासाठी जर सचिन असा निर्णय घेतला असेल तर योग्य म्हणावं लागेल. पण मला असं वाटतं थोडा त्यानं उशीर केला. नक्कीच थोडा उशीर केला सर. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना अपेक्षा होती की पाकिस्तान विरुद्धची वन डे सिरीज तरी किमान सचिनने खेळावी, कारण पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांबरोबरची ही वन डे सिरीज होती. त्यामध्ये सचिनची बॅट नक्कीच तळपेल आणि तिथे त्याला फॉर्म गवसेल असा सगळ्यांनाच एक आशावाद होता. नाही, खरं आहे. आता सचिननं स्वतः विचार केला असेल, कारण सचिनला आपण काय सल्ला देणार आणि आपण सल्ला देणार तरी कोण, कारण सचिन आहे. तर हा महान खेळाडू आहे आणि ज्याला एक आपण देवत्व प्राप्त करून दिलेलं आहे. तो खरा देव नाहीये, तो माणूसच आहे. कारण आता आपल्याला कळतंय काय होतंय त्याचं आणि काय झालेलं आहे. तर सचिननं तो विचार केला असेल की आता आपले हातपाय नीट चालत नाही किंवा काय आणि काय विचार केला असेल. आणि त्याच्या रिफ्लेक्सेस कमी झाले हे आपल्याला जाणवत होतं, सतत जाणवत होतं. ज्याबद्दल अँडरसन त्याला बोल्ड काढला तर त्याचं आपल्याला जाणवतं की नाही, त्याचं जमत नाही. 40शी जवळ आलेली आहे आणि 40शी जवळ आले की आपण म्हणतो चष्मा लागतो. 40शी म्हणजे काय, चष्मा म्हणजे आयसाईट कमी होते, रिफ्लेक्सेस कमी होतात, गात्र थोडीशी शिथिल पडतात. आणि हे सगळं सचिनबाबत दिसत होतं, स्पष्टपणे जाणवत होतं. पण सचिन आहे, कोणी त्याला सल्ला देण्यात भानगडीत पडत नव्हतं किंवा पडू शकत नव्हतं. पडण्याचं कारणही नव्हतं. तर निर्णय त्याने घ्या. प्रत्येकाला निवृत्त केव्हा व्हायचं हे निर्णय त्याने घ्यावा किंवा मग निवड समितीने तो निर्णय त्याला घ्यावा लागतो. पण अशी वेळ येऊ देऊ नये. जसं मला असं वाटतं की निवड समितीला जर त्याला उद्या वगळलं असतं तर केवढा प्रचंड गदारोळ माजला असता. एखाद्या वेळेस नो सचिन नो मॅच अशी ही पोस्टर्स लागली असती, झलकं लागली असती आणि त्यांना वाद उफाळले असते. तर ते एका अर्थाने सामोपचारानं झालं तर चांगलं झालं. आणि सचिननं जो निर्णय घेतला तो थोडा उशिरा जरी असला तरी मला असं वाटतं की घेतला निर्णय चांगला घेतलाय. आणि सचिन आता एकच करावं, त्यांनी सदिच्छा दिल्यात, पण केवळ सदिच्छा ठेवून थांबायचं नाही त्यांनी. तर त्यांनी आपल्या जे नवोदित आहेत त्यांना जर असं वाटतं हा एखादा गुणी खेळाडू आहे किंवा त्याच्यात काय चुकतंय, काय कमतरता आहे, त्यांना काय सुधारायला पाहिजे, हेही मला जर सांगितलं तर कोणी ऐकणार नाही असं होणार. जर सुनील गावस्करने सचिनला जरी सांगितलं आजही तरी सचिन ते नक्की ऐकेल. तर सचिनने जर आता नवोदिताला सांगितलं तर नवोदित नक्की ऐकेल आणि त्याला मान देईल, योग्य तो मान देईल. असं नाही की हा कोण सांगणार, असं कोण म्हणूच शकणार नाही. तर सचिन तोही जरा मला असं वाटतं इंटरेस्ट घ्यावा आणि भारताचा संघ 2015 साठी कसा तयार होईल आणि पुन्हा जे वर्ल्ड कप आपण जर जिंकलोय, म्हणजे दुसऱ्यांदा आपण जिंकलो 83 नंतर आता आणि 28 वर्षानंतर आणि आता तो पुढचा, तर तो जिंकण्याच्या दिशेनं भारतानं एक एक पाऊल पुढे टाकावं हे सचिननं बघायला पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.